तर टीईटी सक्ती विरोधामध्ये नांदेडमध्ये शिक्षकांनी मूकमोर्चा काढला। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूकमोर्चा काढण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानावर आंदोलन करणार असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे। 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने टीईटीच्या संदर्भात निकाल दिलेला आहे। त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी। जो शिक्षकावर टीईटी उत्तीर्ण होण्याचा जो अनिवार्य निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, तो अन्यायकारक आहे अशी आमच्या सर्व शिक्षक बांधवांची भावना झालेली आहे। या निर्णयामुळे देशातील 20 लाख शिक्षक बाधित होत आहेत, राज्यातील 1.5 लाख शिक्षक बाधित होत आहेत। टीईटी जे आहे ना आम्हाला केलेलं टीईटी ही आधी त्यांच्यावरती पुनर्याचिका इथून दाखल झाली पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा GR आहे 13/2/13 नंतर त्यांनी टीईटी सक्तीचं केलेलं आहे। म्हणजे का त्याच्यानुसार का नाही, मग इथं सगळ्यांनाच त्यांनी सक्तीचं केलेलं आहे। टीईटी अगोदर बंद झाली पाहिजे, कारण आम्ही एवढे 13-14 वर्ष नोकरीमध्ये आहोत आणि परत आम्हाला आमची अभियोगिता तपासून घेत आहे, म्हणजे आमच्यावरती प्रश्नचिन्ह आहे ना आमच्या।